गुंगी गुडिया या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा भडका उडालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवलाय। राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात आंदोलनं केली। काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयांवर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली, तर पुण्यात आक्रमक कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनाकडे मोर्चा घेऊन निघाले होते। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य अनुचित प्रकार टाळला। या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे। काँग्रेसने तातडीने माफी मागावी, अन्यथा गाड्या आणि तोंड एकाच वेळी फुटतील असा थेट इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे। ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण हीच काँग्रेसची संस्कृती आणि विचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला देखील पाहायला मिळत आहेत। आज आमच्या नेत्या, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींवरती जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच, परंतु काँग्रेस पक्षाला देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील महिला भगिनींचा आपण किती सन्मान ठेवता हे देखील स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे। महिला भगिनींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु सुनेत्रा वहिनींसारख्या एका खंबीर अशा व्यक्तिमत्वावरती आपण जर शिंतोड उडवण्याचं काम करत असाल, की ज्या व्यक्तिमत्वाचा आज आधार आदरणीय दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाही आहेत, आणि दादा गेल्यानंतरनं सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत। आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गलिच्छ असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाही आहे। काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो। दरम्यान काँग्रेसमध्येही या वक्तव्यावरून वेगवेगळे सूर उमटताना दिसत आहेत। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित वक्तव्याचं समर्थन केलं असल्याचं सांगितलं जात असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र संयमाची भूमिका घेतली आहे। सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात असून राज्याच्या घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना शब्दांची मर्यादा पाळली पाहिजे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय। मात्र या संपूर्ण वादामुळे महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय संघर्ष आणखीन तीव्र होताना दिसत आहेत। आंदोलनं, इशारे आणि पलटवार सुरूच आहेत। राजकीय आरोप प्रत्यारोपांची ही लढाई आता केवळ वक्तव्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही। रस्त्यावर उतरलेली आंदोलनं आणि आक्रमक भूमिका यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे। या प्रकरणावर काँग्रेस पुढे कोणती भूमिका घेतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची रणनीती काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।